श्री स्वामी समर्थ. लग्नानंतर मुलीचं नाव आणि आडनाव बदललं जातं. हल्लीच्या काळात मात्र नाव तेच ठेवून फक्त आडनाव बदलतात, तर काही ठिकाणी आडनावही बदलत नाहीत. पण ह्या नाव आडनाव बदलण्याच्या प्रथेमागे नक्की काय कारणं आहेत ते आपण जाणून घेऊया. परंतु त्याआधी एक स्पष्ट करावेसे वाटते. इथे फक्त कारणं सांगितली आहेत. नाव बदलण्याचा किंवा न बदलण्याचा निर्णय ज्याचा त्याचा असू शकतो. आपण 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रम ही पद्धत निवडल्यानंतर कुटुंबासोबत एकत्र राहून काम, मोक्ष, अर्थ या गोष्टी साध्य कराव्या लागतात. मुलीचे लग्न झाल्यानंतर सासूच्या नंतर ती त्या घराची आधारस्तंभ बनते. नवऱ्यानंतर त्याच्या संपत्तीची तीच मालकीण होते. पुढच्या येणाऱ्या सहजीवनात ती प्रत्येक गोष्टीची स्वामिनी असते. तेव्हा कागदोपत्री तो अधिकार सुरक्षित करण्यासाठी आडनाव बदलणं गरजेचं असायचं. तसेच नवऱ्याची अर्धांगिनी या नात्याने नवऱ्याचे आडनाव ती लावते. यात कमीपणाचं असं काहीच कारण नाही. कारण एखाद्या कुटुंबासाठी त्याचे आडनाव ही प्रतिष्ठित गोष्ट असते. मुलगी घरात प्रवेश केल्यानंतर त्या आडनावावर तिचाही समान हक्क असतो. त्यामुळे गृहस्थाश्रमात सुनेने संपूर्ण समरस होऊन जीवन व्यतीत करून आपल्या कुटुंबाचे कल्याण साधावे या उदात्त हेतूने याची निर्मिती केलेली आहे, म्हणजेच व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद.